नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरले या कथेचा भाग 20. तलावाचं दृश्य बघून दोघांचे डोळे विस्पारले. दोघेही बघतच राहिले. किती सुंदर दिसतंय ना हे सानिका, तिने होकारार्थी मान हलवली. चल आपण तिथे बसूया. अंशुमनने सानिकाचा हात पकडला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. दोघेही दूरवर एका झाडाखाली बसले. अंशुमन एक एक खडा तिथे टाकत होता. बोल ना काहीतरी. अंशुमनने तिचा हात हातात घेतला. तू बोल. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. तू आधी किती बोलायचीस आणि आता इतकं कमी बोलतेस. किती शांत असतेस तू सानिका. तुला एक विचारू. मला वारंवार असं वाटतंय की माझ्याशी लग्न करून तू आनंदात नाहीस. आपलं लग्न तुला मान्य नव्हतं का? तुझी इच्छा नव्हती का या लग्नाला? तुझी मान्यता नव्हती का? तुला हे लग्न नको होतं का? असं नाहीये. मी माझ्या मर्जीने हे लग्न केलंय आणि तुला पती मानलंय. सानिकाचे डोळे पाणावले. हे तू माझ्या डोळ्यात बघून सुद्धा बोलू शकली असतीस. माझ्या डोळ्यात बघून बोल. बोलले ना, अजून काय हवंय? असं म्हणून ती तिथून उठली. समोर येऊन हळूच डोळे पुसले. चल निघूया, गाईड वाट बघत असेल. तिथून गाईड त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथून ते झुरिचला गेले. गाईडने तिथे त्यांना संपूर्ण माहिती द्यायला सुरुवात केली. झुरिच हे स्वित्झर्लंडमधील एक आवश्यक ठिकाण आहे. झुरिच ही स्वित्झर्लंडची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी असली तरी तेथे भेट देण्यासारखे अनेक ठिकाणे आणि गोष्टी आहेत. त्याच वेळी सानिकाच्या मोबाईलवर कॉल आला. तिने बघितले तर तिच्या घरून फोन होता. हॅलो सानू, कशी आहेस बाळा? कुठे आहेस आता? अजी अगं मी मजेत आहे. तू कशी आहे? आई कशी आहे? आणि आर्यन? आर्यन कसा आहेस? अगं थांब थांब, एकाच वेळी किती ते प्रश्न. आम्ही सगळे ठीक आहोत. तू स्वतःची काळजी घे. हो आजी. ठेवते फोन. बोलू आरामात. बाय. सानिका बोलून झाल्यावर तशीच एकटक बघत उभी होती. काय ग, कोणाचा फोन होता? अंशुमनने विचारले. आजीचा. सानिकाचा आवाज बदललेला होता. अंशुमनने तिच्या चेहऱ्याकडे बघितला. तिचे डोळे पाणावलेले होते. काय ग, घरच्यांची आठवण येत आहे का? तिने हळूच मान हलवली. फोन करत जा ना त्यांना, बोलत जा त्यांच्याशी. तिने पुन्हा मान हलवली. तुला पण तुझ्या घरी फोन करायचा असेल ना? आई आणि डॅड वाट बघत असतील. तू पण त्यांना कॉल कर, बोल त्यांच्याशी, त्यांना बरं वाटेल. हो ग, करतो मी. डॅड त्यांच्या कामात बिझी असतील, पण आईला मात्र माझी आठवण येत असेल. थोड्या थोड्या वेळाने मोबाईलकडे बघत असेल. हा विचार करत असेल की आता अंशुमन फोन करेल. आईची माया वेगळीच असते. मी एकुलता एक ना, तिचा पण खूप जीव लावते ती माझ्यावर. पण आता माझं प्रेम विभागून जाणार. आधी सगळं प्रेम मला मिळायचं. आता त्याची वाटणी होणार याचं दुःख आहे मला. का असं का बोलतोस? त्यांच्या प्रेमाची वाटणी का होणार? आता तिची लाडकी सून आली आहे ना घरात, मग अर्ध प्रेम तिच्या लाडक्या सोन्याला मिळणार नाही का? काहीतरी जळण्याचा वास येतोय मला. कुठे काय जळतंय? जळतंय? दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागले. सानिकाला असं हसताना बघून अंशुमनला खूप बरं वाटलं. फायनली तिच्या चेहऱ्यावर त्याला आनंद दिसला. तिच्या आनंदी फेसकडे तो असाच बघत राहिला. ती खळखळून हसत होती. हसता हसता तिची नजर त्याच्याकडे गेली. तो एकटक आपल्याकडे बघतोय हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिचं हसू थांबलं. तिने लगेच तिची नजर फिरवली आणि तिथून वळली. काय झालं? काही नाही. का स्वतःला हसण्यापासून थांबवतेस तू? का? तो अजून पुढे काही बोलणार तितक्यात गाईड तिथे आला. त्याला बघून अंशुमन गप्प झाला. आपल्याला निघावं लागेल आता. संध्याकाळ झालेली आहे. आता आपण डायरेक्ट हॉटेलवर जाऊया. दोघेही गाडीत बसले. काही तासांच्या अंतरानंतर त्यांचं हॉटेल आलं. दोघे उतरले. रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्या गेल्या अंशुमन आळस काढत बेडवर लेटला. सानिका पण 5 मिनिटे बसले. त्यानंतर ती फ्रेश व्हायला गेली. चल आपण काहीतरी खाऊन घेऊया. मला खूप झोप येते. 2 मिनिट थांब, मी जरा फ्रेश होऊन आलो. त्याने रूममध्ये जेवण मागवलं. दोघेही जेवले. त्यानंतर त्याने म्युझिक ऑन केलं. त्याला गाणी ऐकायची खूप सवय होती. गाणी ऐकल्याशिवाय तो रात्री झोपत नसे. त्याने त्याचं स्वतःच छोटस म्युझिक सिस्टीम आणलेलं होतं. सानिका, आवाज कमी ठेवतोय. चालेल ना तुला? चालेल. सानिका झोपायला बेडवर गेली आणि अंशुमन चेअरवर बसून गाणी ऐकत होता. इथली माणसं, इथली भाषा, येथील पोशाख सगळं वेगळं होतं. आता हे गाणं ऐकून त्याला खूप बरं वाटलं. आपल्या घरी असल्याचं फील त्याला आलं. या गाण्यामुळे सानिकाची पण झोप उडाली होती. ती पण लक्ष देऊन गाणं ऐकत होती.
गाणं ऐकताना सानिका भावुक झाली. तिला सौरभची आठवण आली. सौरभचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. मी परत येईन, मी नक्की परत येईन. त्याचे शब्द आठवले आणि ती मनातल्या मनात बोलली. तू तर येशील रे सौरभ, पण आता मी तिथे नसेल. खूप उशीर झाला रे. सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झाला. आता तू परतही आला ना, तरी मी तुला कधीच दिसणार नाही. कधीच दिसणार नाही. डोळ्यातून अश्रू गालावरती ओघळले. त्यातला एक अश्रूचा एक थेंब अंशुमनच्या हातावर पडला. त्याने त्या अश्रूच्या थेंबाला आपल्या मुठीत घेतलं. सानिका, तुझ्यासाठी अश्रूंची काहीच किंमत नसेल, पण माझ्यासाठी ते अनमोल आहेत. त्यांना असं वाया घालवू नकोस. याला त्याला समोर बघताच तिने स्वतःचे डोळे पुसले आणि सावरण्याचा प्रयत्न केला. नको सावरूस इतकं स्वतःला. तुला सावरून घेण्याची गरज नाहीये. जे काही मनात असेल ते ओठावर येऊ दे. मनाचा बंद दरवाजा खोल. इतका काय दडून ठेवला आहेस? बोल एकदा सगळं. अंशुमनने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग मला. मी इथेच आहे तुझ्याजवळ नेहमीसाठी. त्याच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दल काळजी दिसली, प्रेम दिसलं. सानिका त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागली. काही मिनिटे रडून झाल्यावरती भानावर आली. तिला जाणवलं तो अंशुमन आहे. ती लगेच बाजूला सरकली. सानिका, आता बरं वाटतंय? तो उठला. त्याने पाण्याची बॉटल आणली. पाणी पी, बरं वाटेल तुला. सानिका, आपण दोघे एकमेकांना लहानपणापासून बघत आलो आहोत. ओळख जरी आपली कमी असली तरी आपण काहीही न सांगता एकमेकांना समजू शकतो असं मला तरी वाटतं. तुझ्या मनाची व्यथा मला आत्ता कळते, पण मी वाट बघतोय. तुझ्या मनात काय गुपित ठेवलेस तू ते सांगण्याची मी वाट बघेन. आणि मी यासाठी कधीच तुझ्यावर दबाव आणणार नाही. तो उठला आणि पुन्हा वळला. आणि हो सानिका, मी तुला कुठल्याही गोष्टीसाठी दबाव आणणार नाही. अगदी कुठलाही. तुला वेळ हवा असेल तर तू वेळ घेऊ शकतेस. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव. आपण चांगले मित्र आहोत आणि आयुष्यभर मित्र बनून राहू. मनात कुठलाही संकोच न ठेवता तू माझ्याशी बोलू शकतेस. सानिका शांत झाली. त्यानंतर तिला झोप लागली. अंशुमन मात्र विचार करत राहिला. गाणं सुरूच होतं. बऱ्याच वेळानंतर अंशुमनला झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा सानिका उठून तयार झालेली होती. गुड मॉर्निंग सानू. गुड मॉर्निंग. तू रेडी सुद्धा झालीस? मला उठवलं का नाहीस? तू गाढ झोपेत होता. उठवायची इच्छाच झाली नाही. ओके, चल मग मी रेडी होतो. आज आपल्याला कुठे जायचं आहे बघू. ऐक ना. हा बोल. मला ना. ती बोलता बोलता थांबली. अगं बोल ना, काय झालं? मला ना साधं काहीतरी घरगुती जेवण जेवावंसं वाटतंय. ते हॉटेलचं काही खावंसं वाटत नाही. अंशुमन जोरात जोरात हसायला लागला. सानिकाने त्याच्याकडे रागाने बघितलं. तसा तो गप्प झाला. ओके, आपण बघू. बघू कुठे काही मिळतंय का? दोघांनीही रेडी होऊन ब्रेकफास्ट केला. त्यानंतर ते फिरायला निघाले. आज त्यांचा गाईड त्याला नवीन ठिकाणी घेऊन जाणार होता. त्याने माहिती सांगायला सुरुवात केली. आज आपण इंटरलेकन हे शहर बघू. इंटरलेकन हे भव्य स्विस शहर आहे, जे भव्य आल्प्सच्या कुशीत वसलेलं आहे. शहराच्या सभोवतालच्या लांबलचक पर्वतांनी 100 वर्षाहून अधिक काळ अभ्यागतांचे स्वागत केले आहे. त्यामुळे इंटरलेकन हे आजचे सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण बनले आहे. स्विस आल्प्सचे अतुलनीय निसर्ग सौंदर्य आणि तिची समृद्ध संस्कृती आणि अतिशय विलक्षण लहानसहान शहरातील वातावरण इंटरलेकनला सुट्टीचा आनंद देणारे स्वर्ग बनवते. निळसर तलावांपासून ते बर्फाच्छादित पर्वतापर्यंत इंटरलेकनमध्ये बरेच काही आहे. आपण तिथे गेल्यानंतर तुम्ही एक केबल कार घ्या आणि मनसोक्त फिरा. इंटरलेकनला पोहोचल्यानंतर त्यांनी केबल कार घेतली आणि त्याच्याने रायडिंग सुरू केली. त्यांनी सर्वप्रथम लेण्या बघितल्या. खूप सुंदर आहे ना हे सगळं? हो, आणि नक्षीकाम बघ किती कोरीव आहे ना. मला तर हे ठिकाण खूप आवडलं. दोघेही तिथे फिरले. त्यानंतर ते धबधबे बघायला गेले. दोघेही धबधब्याखाली उभे राहिले. धबधब्याचं थंडगार पाणी सानिकाच्या अंगावर पडलं आणि तिचं अंग शहारलं. तिच्या मागे अंशुमन उभा होता. ती वळली आणि त्याला बिलगली. दोघेही काही क्षण तसेच उभे होते. थंडगार पाणी अजूनही अंगावर पडत होतं.